राज्यात उद्यापासून पोलीस भरतीला सुरुवात होणार। 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज। 40% उमेदवार गरजेपेक्षा उच्च शिक्षित। पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्यांमध्ये 40% उमेदवार उच्च शिक्षित असल्याची माहिती। एकूण 17,000 जागांसाठी 17,76,256 अर्ज। वातावरणाची तीव्रता वाढल्यास तत्काळ पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करून पुढची तारीख द्यायला हवी। आदित्य ठाकरेंची मागणी। राज्यामध्ये सुरू असलेली पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी। अहमदनगरचे खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी। पावसामुळे उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता भरती पुढे ढकलण्याची मागणी। पावसाळ्यात पोलीस भरती घेतल्याने उमेदवारांना दुखापत होण्याची शक्यता। याबाबत सरकारला पत्र लिहिणार नाना पटोलेंचं वक्तव्य। पोलीस भरती वय वाढीबाबत मराठा तरुणांनी घेतली मंत्री शंभूराज देसाईंची भेट। आम्ही 2022-23च्या भरती प्रक्रियेनुसार वयोमर्यादेमध्ये बसतो, त्यामुळे भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याची उमेदवारांची मागणी। नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध। कोल्हापूरच्या दसरा चौकातून खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा। शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा मार्ग रद्द करण्यासाठी लढाई सुरू। सरकारनं 12 तारखेपर्यंत रस्ता रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा 12 जुलैनंतर महामार्ग रोखणार। काँग्रेस आमदार सतेज पाटलांचा इशारा। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष कृती समितीचं जिल्हाधिकारी अमोल येडगेंना निवेदन। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफही उपस्थित। बुधवारी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटणार। मुश्रीफांची माहिती। 19 जूनला होणारी पोलीस भरती प्रक्रिया पावसाळ्यानंतर राबवा। ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। रिक्षा टॅक्सी चालकांना ग्रॅज्युइटी देण्याचा मानस। ग्रॅज्युइटीसाठी वर्षाला 300 रुपये भरावे लागणार। मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं शिवकल्याण राजा कार्यक्रमाचं आयोजन। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांची माहिती। वर्षा गायकवाड यांचा काँग्रेस आमदारकीचा राजीनामा। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून विजयी झाल्यानं वर्षा गायकवाड यांचा राजीनामा। दादरमध्ये होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंकडून पाहणी। जुन्या महापौर बंगल्याच्या ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम सुरू। विधानसभा निवडणुकीसाठी महायुती समन्वय समितीची स्थापना करणार। लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुका टाळण्यासाठी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी निर्णय। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सपत्नीक घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। निवृत्तीनाथ महाराजांच्या भक्त निवासाचं काम निधी अभावी 9 महिन्यांपासून बंद। कामासाठी 15 कोटींचा निधी मंजूर झालेला असताना अर्धवट निधी उपलब्ध झाल्यानं काम रखडलं। कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी अधिकच्या स्पेशल गाड्या सोडण्यात याव्यात। अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी। पावसामुळे कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबाघाटाचं सौंदर्य खुललं। धुक्यासह हिरव्यागार डोंगर रांगांची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। आंबोलीत वनविभागाकडून पर्यटकांसाठी विशेष सूचना। पर्यटकांनी अस्वच्छता केली तर त्यांना दंड आकारण्यात येणार। पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली। मुंढेंची मुंबई असंघटित कामगार विकास आयुक्तपदी बदली। नाशिक शहरामध्ये डेंग्यू मलेरियासह स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत वाढ। पावसाळा सुरू होण्याआधीच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला। शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम। पालिका आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा। चिपळूणमधील रेड आणि ब्लू लाईन संदर्भातील वाद निकाली निघण्याची शक्यता। 8 सदस्यांच्या स्वतंत्र टीमकडून चिपळूणमधील वशिष्ठी नदीसह अन्य भागात सर्वेक्षण सुरू। नागपूरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक दीपक चौधरी यांना मारहाण। पावसाचं पाणी घरात शिरल्याचा आरोप करत स्थानिकांकडून मारहाण। या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या। रोजगार हमी योजनेतील पैसे खात्यावर पडत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक। नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस आक्रमक। संभाजीनगरमध्ये जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन। जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पार्किंगमध्ये विनापरवाना बांधकाम। अधिकाऱ्यांचीही कबुली। पालिका या अनधिकृत बांधकामांवरती हातोडा चालवणार का याकडे लक्ष। मुंबई गोवा महामार्गावरील वाहळा फाटा इथे उड्डाणपूल खचला। उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्याचा हायवे प्रशासनाचा निर्णय। वाहळा फाटा इथली वाहतूक जुन्या मार्गावरून वळवली। पुण्याच्या गोल्फ चौकामध्ये मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकी स्वाराचा मृत्यू। मर्सिडीज बेन्झचा चालक पोलिसांच्या ताब्यात। येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। बँकेमधून 5 कोटींच्या सोन्याची चोरी करणाऱ्या आरोपीला गुजरातच्या जंगलातून अटक। नाशिक पोलिसांची कारवाई। आयसीआयसीआय होम लोन फायनान्समधून मे महिन्यात झाली होती चोरी। नाशिकमध्ये गोहत्या थांबवण्यासाठी गेलेल्या 2 गोरक्षकांवर हल्ला। दोघेही गंभीर जखमी। भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना।
रायगडमध्ये 2 ठिकाणी गोवंश हत्या झाल्याचं उघड. माणगावामध्ये गोवंश हत्या प्रकरणामध्ये तिघांना अटक, तर महाडमधील आरोपींकडून पोलिसांना मारहाण, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. मुंबई विमानतळाला धमकीचा मेल, विमानतळ अधिकाऱ्यांची माहिती. देशातील विविध विमानतळांवरही धमकीचे मेल आल्याची माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याच्या आशयाचा धमकीचा मेल, विमानतळ प्रशासनाची माहिती. मध्य रेल्वेच्या महसुलामध्ये मोठी वाढ, प्रवासी तिकिटांव्यतिरिक्त जाहिरातीतून 2 महिन्यामध्ये 17 कोटींची कमाई. वसई, विरार आणि नालासोपारा परिसरामध्ये पावसाची हजेरी, उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. 4 दिवसानंतर पालघर जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाची हजेरी. पश्चिम किनारपट्टी भागासह पूर्वपट्टीतही मध्यम स्वरूपाचा पाऊस, बळीराजा सुखावला. डोंबिवलीतील केडीएमसीच्या तरण तलावाची दुरवस्था, पोहताना तुटलेली टाईल्स लागल्यामुळे 13 वर्षीय मुलाच्या हाताला दुखापत, कुटुंबानं संबंधित अधिकाऱ्यांना विचारला जाब. पनवेल शहराला लागून असलेल्या 2 लाख लोकसंख्येच्या कारंजडे भागामध्ये पाणी टंचाई, रहिवाशांचा पाण्यासाठी मोर्चा. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.